नमस्कार, मी आपल्या सर्वांच्या एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन इंडियन टीम जिंकल्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीची। मला वाटते की या टुर्नामेंटमध्ये इंडियन टीमने खूप चांगले खेळले आहे, अधिक फ्लॉगशिप प्ले केलेली आहे आणि आपल्या सर्वांना खूप आनंद मिळाला आहे। पहिली अपडेट फ्रायडेला यूएस मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह राहिलं। आता यूएस कोणावरती टॅरिफ लावेल हे सांगणे खूप कठीण आहे, ते कोणावर लावले जातील आणि कोणावर लावले जात नाहीत तर किंवा लावले नाहीत तर करंट स्टेज जो जे वगैरे कळत आहे की तो हा आहे की मेक्सिको आणि कॅनडाचे पुन्हा टॅरिफ वगैरे डिले झाले 2 एप्रिलपर्यंत ते डिले झाले तर 2 एप्रिलला लावले जातील आणि चायनावरती टॅरिफ 20% लावलं आहे, जे की पूर्वी 10% टॅरिफ वगैरे होतं। आता ते परत 10% आणखी त्यांना लावलेलं आहे। आता चायनावर 20% टॅरिफ यूएस गव्हर्नमेंटने वगैरे लावलेलं आहे आणि काही स्टील आणि ॲल्युमिनियमवरती इम्पोर्ट टॅक्स वगैरे लावले गेले आहेत, टॅरिफ्स लावले गेले आहेत। म्हणजे मेक्सिको किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून येथे सामान वगैरे येत असेल तर त्याला एक फ्लॅट टॅक्स वगैरे आहेत, ते सर्वांना वगैरे त्यांनी लावले आहेत ते टॅक्स। तर या सर्व गोष्टी वगैरे चालत आहेत। कॅनडा मेक्सिकोवरती टॅरिफ काहीसे डिले केल्यामुळे मार्केटने पॉझिटिव्ह रिॲक्ट वगैरे केला आहे आणि त्यामुळे मला वाटतं की मार्केट अगोदर पडेल, त्यानंतर या अपडेटमुळे मार्केट पॉझिटिव्ह झालं। पण ओव्हरऑल मार्केट याला लाईकली घेत नाही याला लाईकली। युरोपियन मार्केट ही फ्रायडेला घसरलं। या सर्व ज्या गोष्टी वगैरे होत आहेत मार्केटला या प्रकारच्या वोलेटाईल गोष्टी वगैरे आवडत नाहीत। म्हणजेच डिसिजन मेकिंग वगैरे कधी होत असते कधी होत नसते, केव्हा वगैरे होईल केव्हा होणार नाही आणि कोणावर होणार या सर्व गोष्टी फारशा मार्केटला वगैरे यामध्ये अनिश्चितता आवडत नाही। त्यामुळे मार्केट वगैरे पडलं युरोपियन मार्केट आणि तसंच यूएस मार्केट ही चांगल्या पद्धतीनं करेक्ट होण्याचा प्रयत्न वगैरे त्यामध्येही झालेला आहे। त्यांचे जे मेजर इंडेक्स आहे त्याचे वगैरे गोष्ट केली तर अशा गोष्टी तिथे चलत आहेत। तर पुढील म्हणजे जर या गोष्टीचा यूएस फेडच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर यूएस फेड म्हणजे तेथील रिझर्व्ह बँक आहे, जशी भारतामध्ये आहे तर त्याचे यूएस फेडचे चेअरमन जेरोम पॉवेल आहेत, त्यांनी हीच गोष्ट वगैरे बोलली आहे। ही सेइंग ग्रेटर क्लॅरिटी ऑन प्रेसिडेंट ट्रम्प पॉलिसी बिफोर डिसाइडिंग ऑन इंटरेस्ट रेट ॲडजस्टमेंट हे स्टेटमेंट वगैरे त्यांनी रिसेंटलीच दिलेलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की 4 की पॉलिसी एरियाज जे आहेत जे की आम्हाला दिसत आहेत, ट्रेड संबंधित, इमिग्रेशन संबंधित, फिस्कल पॉलिसी अँड रेग्युलेशन या 4 गोष्टीवर आम्ही वगैरे पाहत आहोत अँड ते सेंड वगैरे करत आहेत की ते भरपूर जास्त अनिश्चितता आहे इन दिस पॉलिसी चेंजेस अँड हे कोणत्या मार्गाने आहेत तर येथे काही कॉशियस अप्रोच वगैरे घेतले होते ओव्हरऑल इन द इंटरेस्ट रेट ॲक्शनवरती। तर या सर्व गोष्टी तिथे होत आहेत। मला हेच म्हणायचं आहे की आपण जे वगैरे अनुभव वगैरे जे घेत आहोत तर तेच अगदी तेथील लोकही ते फील वगैरे करतात का नाही तो एक मोठा प्रश्न आहे आणि ग्लोबली या गोष्टी चालत आहेत। हे नेमकं काय होत आहे, टॅरिफ लावले जाणार की नाही, कोणत्या लेवलवर लावले जातील, या रेसिप्रोकल टॅरिफ काय याचा काय सेन्स वगैरे असतील, कोणकोणत्या गोष्टीवर लावले जातील व कोणकोणत्या वस्तूवर ते लावले जाणार नाहीत, याचा यूएस इकॉनॉमीवर काय परिणाम होईल, इन्फ्लेशन वर काय इम्पॅक्ट वगैरे होईल आणि यामुळे इकॉनॉमी स्लो होईल का, तर या सर्व गोष्टी मार्केटमध्ये खूप जास्त अनसर्टनिटीज वगैरे तयार झालेली आहे या गोष्टीसाठी। तर आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह ही बाब आहे की सध्याच्या परिस्थितीत यूएस डॉलर इंडेक्स करेक्ट झालेला आहे। आता तो यूएस डॉलर इंडेक्स 104 वर आलेला आहे, जो की अगोदर 110 वर होता। त्यामुळे मला वाटतं की ही एक मोठी गोष्ट आहे
जे की आपल्याला इम्पॅक्टेड करत होती, स्पेशली जेव्हा आपले फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जात होते, ते यासाठी ते जात होते. हेच खूप मोठे कारण होते. US डॉलरची स्ट्रेंथ वगैरे वाढली होती. जो डॉलर इंडेक्स आहे तो 110वर गेलेला होता, 110 प्लस वगैरे गेला होता. आता तो 103 104वर आलेला आहे, झाला आहे. आता तो थोडा कूल झालेला आहे, कूल ऑफ झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं की ही व्हेरी गुड न्यूज आहे आपल्यासाठी. सेकंड गुड न्यूज ही आहे की या सर्व गोष्टीमुळे ऑइलमध्ये अनसर्टनिटीज वगैरे क्रिएट झाले आहे. करंटली ब्रेंट अराउंड $70 चलत आहे. ते खूप कम्फर्टेबल्स नंबर आहेत फ्रॉम इंडियन करंट अकाउंट डेफिसिट पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोनातून. तर या एक पॉझिटिव्ह बाब भारतासाठी असू शकते. तिसरी गोष्ट ही आहे की US ट्रेझरी यील्ड वाढली आहे किंवा वाढवण्याचा प्रयत्न वगैरे त्यामध्ये झालेला आहे. स्पेशली जेव्हा जॉब मार्केट थोडंसं विकर झालेलं होतं आणि पॉलिसीचे जे काही कमेंट वगैरे आले होते, कमेंट्स वगैरे, तर या सर्व गोष्टीमुळे इन्फ्लेशन वाढू शकतं का पुन्हा. जसं मी वगैरे सांगत आहे की आपलं आता या गोष्टी वगैरे चलत आहेत, इन्फ्लेशन वाढत असेल तर US इकॉनॉमी स्लो होईल विथ ऑल दिस टॅरिफ वॉर्स. या सर्व टॅरिफ्स वॉरमुळे ज्यावर आपण चर्चा करत होतो किंवा करत आहोत, तर या सर्व गोष्टी ही वगैरे चलत आहेत. अँड चायना इज ऑल्सो रिॲक्टिंग अ लॉट्स. तर चायना यावेळी वगैरे बेटर प्रिपेड आहे रादर दॅन 2018. म्हणजे 2018मध्ये जेव्हा टॅरिफ वॉर वगैरे झाले होते त्या तुलनेमध्ये ते असेही म्हणत आहेत की आमच्याकडे जास्त ऑप्शन आहेत. आम्हाला म्हणायचे हे आहे की तर जसे US आमच्यावर काही रेसिप्रोकल वगैरे लावत असेल तर आम्हीही टॅरिफ लावणार किंवा त्यापेक्षाही जास्त वगैरे लावू शकतो. अशा पद्धतीने ते गोष्टी चलत आहेत. तर अशा गोष्टीमुळे पुन्हा इंडियन मार्केटला बेनिफिट होईल का? होऊ शकतो, नक्कीच फायदा होऊ शकतो. 2018मध्ये या टॅरिफ वॉरमुळे आपल्या केमिकल इंडस्ट्रीला चांगला फायदा झालेला होता आणि काही चायना +1 तसंच COVID-1 जे की टॅरिफ वॉर वगैरे झाले होते त्यातच हे संपूर्ण टीम वगैरे बनली होती. तर त्याचा बेनिफिट इंडियाला होऊ शकतो का? पण आता भारताबाबत अमेरिकेचं काय धोरण असेल त्यावरच ते अवलंबून असेल. तर ते कसे असतील, भारतावरती टॅरिफ वगैरे लावले जाईल का, कोणत्या सेक्टरवर लावले जातील आणि कोणावर वगैरे लावले जाऊ शकत नाहीत. तर या सर्व गोष्टी, या सर्व फॅक्टर देखील वगैरे पाहावे लागतील आणि त्याच्याच बेसिसवर हे मिडियम टर्म्स ट्रेंड्स वगैरे असू शकतात, ट्रेंड वगैरे असू शकतात की इंडियामध्ये काही ठिकाणी काही ठिकाणच्या पॉकेट्समध्ये चायना +1ची थीम जी आहे ती थोडीशी चलत आहे आपल्याला दिसायला मिळेल का आणि ती काही चांगली मॅन्युफॅक्चरिंग किंवा इतर काही गोष्टी आपल्याकडे आल्या तर त्या गोष्टी आपल्यासाठी दिसतील का आणि यात काही सकारात्मक गोष्टी वगैरे असू शकतात. तर पुढे जाऊन फायदा होऊ शकतो असं झालं तर. तसंच पुढे चायनाचे कन्झ्युमर इन्फ्लेशन नंबर निगेटिव्ह आलेले आहेत. तर येथे डिसइन्फ्लेशनरी कन्सर्न वगैरे सतत चालू आहेत. कारण ते जेव्हापासून की रिअल इस्टेट क्रायसिस वगैरे झाले तर चायनामध्ये तेव्हापासून तेथील जनतेकडून कन्झ्युमर सेंटिमेंट खूप निगेटिव्ह झाले आहेत, चढत आहेत आणि त्यामुळे तेथे कन्सिस्टंटली इन्फ्लेशन नंबर खूप कमी येत आहेत आणि यावेळी ते निगेटिव्हली आलेले आहेत. आणि जो कोर CPI जो असतो ना तर तो तर येथे -1% वगैरे झालेला आहे, जो की गेल्या 15 वर्षात सेकंड टाईम
तो कॉन्ट्रॅक्टेड झालेला आहे. आता इन्फ्लेशन निगेटिव्हली आहे, ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही, ही सर्वांसाठीच चांगली गोष्ट नाही. इन्फ्लेशन निगेटिव्ह म्हणजे डिमांड कमी झाली आहे, म्हणजे डिमांड ही नाही मार्केटमध्ये. तर कंझ्युमर सेंटिमेंट वगैरे निगेटिव्ह झाले आहेत. तर इन्फ्लेशन जर लो असेल तर टिपिकली इकॉनॉमिक ग्रोथ करण्यामध्ये म्हणजे कसं वगैरे वर्क केलं जाईल, ही इकॉनॉमी कुठून ग्रो होणार, हे इन्फ्लेशन निगेटिव्ह होणे म्हणजे सामान्यतः हाय इन्फ्लेशनपेक्षाही वाईट बातमी असते, अपडेट असते. या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. म्हणून या गोष्टी आता तेथे अपेक्षित आहेत की गव्हर्नमेंटचा जो स्टिम्युलस आहे तो आणखी मोठा होईल. तो अनाऊन्स वगैरे पूर्वी झाला होता, त्यामुळे चायनीज मार्केट वाढलं होतं सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. तुम्हाला ते आठवत असेल. आता हे चायनीज मार्केटमध्ये काहीसे चांगले वर्क वगैरे करत आहे चायनीज मार्केट, कारण की एक्सपेक्टेशन आहे की चांगले स्टिम्युलस चायनीज गव्हर्नमेंट करेल पुन्हा, ज्यामुळे की येथे कंझ्युमर स्पेंडिंग वगैरे इम्प्रूव्ह होईल, इन्फ्लेशन वाढेल आणि इकॉनॉमी वाढेल. कारण तेच ते करत आहेत की ते 5% ॲम्बिशन्स इकॉनॉमी ग्रोथ वगैरे त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की आम्ही 2025मध्ये GDP ग्रोथचे 5% टार्गेट वगैरे ठेवलेलं आहे. म्हणजे GDP ग्रोथ 5% वगैरे करणार आहेत. तर त्याचे म्हणजे गव्हर्नमेंटकडून कंटिन्यूली एक म्हणजे अर्जन्सी वगैरे दाखवली जात आहे. आणि आता यासोबत टॅरिफ वॉर वगैरे चालत आहेत. तर आता फिस्कल स्टिम्युलसची वगैरे गोष्ट होत आहे. डोमेस्टिक कन्झम्पशन जो स्लो वगैरे झालेला आहे. तर या सर्व गोष्टी तिथे चायनामध्ये वगैरे चालत आहेत. यावर चायनीज मार्केट कसं बिहेव करणार ते आता पाहिलं जाईल किंवा आपल्याला पाहावे लागेल. आणि त्या आधारावर आपण म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टी वगैरे चालत आहेत, ज्या की इंडियालाही हळूहळू इम्पॅक्टेड वगैरे होत असतात. आणि ग्लोबल इकॉनॉमिक आणि ग्लोबली कमोडिटी प्राइजेस ते खूप इम्पॅक्टेड वगैरे होऊ शकतात. चायनीज मार्केट वर डिमांड वगैरे अवलंबून असते, कारण की चायना इज बिग सप्लायर ऑफ लॉट ऑफ थिंग्स लाईक कमोडिटी ऑल्सो. तर बिग डिमांड जी आहे ती भरपूर मोठा जो सप्लायर आहे तो चायनाच आहे. त्यामध्ये जर तेथील गोष्टी वगैरे स्लो झाल्या तर अनेक गोष्टी अशा होतात की कमोडिटी प्राइजेस ती खूप जास्त वगैरे घसरतात. या सर्व गोष्टी अनेक वेळा वगैरे दिसून आल्या आहेत की जेव्हा चायनीज मार्केट थोडंसं स्लो वगैरे होत असते तर पुन्हाच चायना जास्त वगैरे एक्सपोर्ट वगैरे करतो व चायना म्हणतो की आम्ही एवढं जास्त वस्तू वगैरे बनवतो की मग ते आपण वगैरे काय करावे असं कंपनींना वगैरे म्हणतो, ते डोमेस्टिक कंपनींना. तर तुम्ही लॉट ऑफ एक्सपोर्ट करा, डंप करा आणि स्वस्त विका. या सर्व गोष्टी वगैरे होत असतात आणि खूप जास्त डंपिंग वगैरे होत असते. या गोष्टी स्टीलमध्ये दिसत आहेत आपल्याला. स्टीलमध्ये खूप जास्त डंपिंग होत आहे. अनेक गोष्टी आपल्याला आपले जे स्टील मेकर आहेत त्यांनी वगैरे बोललेलं आहेत की इंडियाला यावरती इम्पोर्ट ड्युटी वगैरे लावली पाहिजे या स्टीलवरती, कारण भरपूर स्टील आयात वगैरे केली जात आहे. तर या गोष्टी चलत आहेत. पण भारताला असं वाटतं की हे स्वस्त स्टील येत आहेत. आपलं जे बिल्डर्स वगैरे याचा अर्थ जे नॅशन बिल्डर्स वगैरे आहेत, बिल्डर वगैरे, तर ते जर स्वस्त वगैरे मटेरियल येत असेल तर येऊ द्या, तरच आपले जे कन्स्ट्रक्शन वगैरे आहे ते स्वस्त होईल. तर मी पण हेच म्हणतो आहे की या सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. म्हणजे ऑल द थिंग्स. तर या गोष्टी अनेक पॉलिटिकली लेवलवर
वरती घडत असतात आणि या सर्व इकॉनॉमिक पॉलिसीवरतीही या गोष्टी वगैरे पाहिल्या जात असतात. त्याच आधारावर हे निर्णय वगैरे घेतले जातात. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.